मंडळी नमस्कार. हुजूर बनलेत मजूर या विषयावर आपण आज बोलणार आहोत. हो, देशामध्ये हुजूर आता मजूर म्हणून घ्यायला अजिबात लाजत नाही आहेत. आता अनेकांना आपण मजूर झाल्याचा आनंद वाटतो आहे आणि या मजूर होण्यातच जास्तीत जास्त लाभ मिळतो आहे. एक जमाना था, दरिद्री हा शब्द वापरला की अक्षरशः शिव्या दिल्यासारखं वाटायचं. आमच्या ग्रामीण भागात तर काय दरिद्री लावली आहे अशीच भाषा वापरली जायची. आणि दरिद्री म्हटल्याबरोबर राग यायचा ज्याला म्हटलंय त्याला वाटायचं की हा मला दरिद्री का म्हणतोय. स्वतःचं ऐश्वर्य, श्रीमंती, समृद्धी, संपन्नता दाखविण्यासाठी माणसं काय काय नाही करायची. पण भारतामध्ये दारिद्र्याची रेषा आली आणि दारिद्र्याच्या रेषेखालच्यांना अनेक लाभ मिळू लागले. तेव्हा दारिद्र्य रेषेच्या वर राहण्यापेक्षा दारिद्र्य रेषेच्या खाली राहण्यामध्ये अनेकांना रस वाटू लागला. त्यामुळं माझं नाव दारिद्र्य रेषेखालच्या यादीत यावं यासाठी लोक धडपड करू लागली. अगदी घरात टीव्ही स्वतःच्या नावावर नको, मोटरसायकल स्वतःच्या नावावर नको यासाठी लोकांची धडपड सुरू झाली. दरिद्री ही एक काळची शिवी, दरिद्री हा आता पुरस्कार वाटू लागला. इतके दरिद्री होण्याचे फायदे आपल्या देशामध्ये मिळू लागले. आधी मजुरी करतोय म्हटल्यावर अत्यंत गरीब वाटायचं आणि सामान्य मजुराचा मुलगा असं सांगताना लाज देखील वाटायची. त्यावर अनेक चित्रपट देखील आली. मजुराचा मुलगा सांगण्याची लाज कसली, बापाची ओळख काय लपवायची, असे मोठमोठे डायलॉग देखील आले. याच मजुराला आताच्या काळामध्ये चांगले दिवस आले, कारण या मजुरीतच जास्त लाभ आहे असं दिसायला लागलं. त्यामुळं दारिद्र्य रेषेखालचं होण्यामध्येही आनंद आहे आणि मजूर होण्यामध्येही आनंद आहे. मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मजुरीतला आनंद कसा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाराष्ट्रातल्या मजुरांना योग्य काम मिळालं पाहिजे यासाठी मजूर सहकारी संस्थांची स्थापना करायचं ठरलं. नुसतं संस्थांची स्थापना करून भागणार नव्हतं, तर त्या संस्थांना कामं मिळतील म्हणजे मजुराच्या हाताला काम मिळेल याची व्यवस्था देखील करावी लागणार होती. आपापल्या भागातल्या किमान 20 मजुरांना एकत्र करून त्यांची मजूर सहकारी संस्थांची नोंदणी करावी आणि त्यांना वेगवेगळी कामं देता यावी अशी व्यवस्था ठरली. म्हणजे किमान 20 मजूर लोक असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये पुन्हा मागास, अमागास अशा लोकांचा देखील समावेश होतो. मग यातून आपला अध्यक्ष निवडला जातो. अशा वेगवेगळ्या मजूर संस्था स्थापन होतात. आता या मजूर संस्थांचं तालुका स्तरावरचं एक फेडरेशन स्थापन होतं, जिल्हा स्तरावरचं एक फेडरेशन स्थापन होतं आणि या फेडरेशनमध्ये या मजूर सहकारी संस्थांमधल्या व्यक्तीचीच जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून निवड होते. आता ज्या जिल्हा स्तरावरच्या ज्या प्रमुख माणसांनी या सगळ्या संस्थांची नोंदणी करून घेतली आहे ना, त्याचं वर्चस्व कायम राहतं आणि तोच ठरवतो मग सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणाकोणाला कोणकोणती कामं दिली पाहिजेत याचं. आजकाल मंत्र्यांच्याकडे कामाला निघाल्यावर तुमच्याकडं मजूर संस्था आहे का असा एक साधा प्रश्न विचारला जातो, किंवा कार्यकर्ताच मागणी करताना साहेब आपली आपली मजूर संस्था आहे बरं का असं सांगत असतो. आता ज्याची मजूर संस्था आहे तो स्वतः काम करत असेल तर गोष्ट वेगळी, आणि स्वतः काम करत नसेल तर मग मात्र मजूर संस्थेच्या प्रमाणपत्र घेऊन जाऊन त्याच्यावरती काम टाकून आणून बिल निघाल्यावर या मजूर संस्थेला काही वेगळी रक्कम द्यायची असते असा एक प्रघात आता रूढ झालेला आहे. होतं कसं बघा, एक व्यक्ती जातो मंत्र्यांच्याकडं, आमदाराच्याकडं, खासदाराच्याकडं निधी मागून घेतो 10-1 लाखापर्यंतचा. त्या निधीचं ते पत्र मिळतं, अर्थात तो व्यवहार देखील पूर्ण होतो. ते आमदार आणि खासदारावर अवलंबून आहे व्यवहार करायचा का नाही. पत्र देतानाचाच ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर निघतं. मग ते पत्र घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलं जातं. जिल्हाधिकारी त्यावर एन्डॉर्समेंट करतात. ते DDRला कळवलं ते नियोजन विभागाला कळवलं जातं. मग नियोजन विभाग ते DDRला कळवतो, ते PWDकडे जातं. ही सगळी ती पद्धत आहे. म्हणजे आमदार पत्र देतो,
त्या व्यक्तीला त्यानंतर ते पत्र कलेक्टरकडे जातं, कलेक्टर नियोजन विभागात जातात, नियोजन विभाग PWDला देतं, PWD ते पत्र पुन्हा नियोजन विभागाकडे पाठवतं, नियोजन विभाग कलेक्टरच्या सहीनं पत्र पुन्हा काढतं, त्याला प्रशासकीय मान्यता देतं. या प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या कालावधीमध्ये देखील काही देवघेव होते म्हणे, ती देवघेव होऊन जाते. मग प्रमा मिळाली की पुन्हा DDE असतो जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्याला म्हणतात, तो DDRला पत्र पाठवतो आणि सांगतो की साहेब अशा अशा कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, तुमच्या विभागाकडून एखाद्या मजूर संस्थेचं नाव सुचवावं. मग ज्या मजूर संस्थेनं हे पत्र आणलेलं असतं तिथून या व्यक्तीचा रोल सुरू होतो. तो DDRला सविस्तर भेटतो, व्यवस्थित भेटतो. मग भेटल्यानंतर त्याच संस्थेच्या नावाची शिफारस PWDकडे होते. PWD त्या कामाला सुरुवात करते, काम सुरू होतं. या सगळ्यामध्ये PWDचा JE, डेप्टी इंजिनियर या सगळ्यांचा रोल असतो, म्हणजे कामाचा रोल असतो, वाटा असतो, प्रत्येकाच्या आपापल्या कामाचा वाटा असतो, कामाप्रमाणे वाटा त्यांना दिला जातो. आणि मग ह्या सगळ्याच्या नंतर एक अंतिमतः बिल निघतं. आता मंत्र्यांपासून ते सगळ्या DDR AR पर्यंतच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करण्यात साधारणतः किती टक्के रक्कम खर्च होत असेल याचा या काम करणाऱ्यांना अंदाज असेल. आणि मग उरलेल्या रकमेतून काम करून मजूर संस्थेला स्वतःचे पैसे ठेवायचे असतात किंवा मजूर संस्थेचं प्रमाणपत्र जो व्यक्ती वापरतो आहे त्याला त्याचे पैसे ठेवायचे असतात. त्यातूनही ते निघतात, ते कमीत कमी 10% आपण गृहीत धरूया. मग वरच्या वाटणीतले, खालच्या वाटणीतले असं करून जी रक्कम शिल्लक राहते ती उरलेली रक्कम मजुराला द्यायची असं म्हटलेलं असतं. आता इथे खरी गोम आहे. आता इथे खरी गडबड आहे. ही खरी गडबड अशी आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एक निकाल दिला आहे आणि त्या निकालानुसार या मजूर संस्थांनी केलेल्या कामाची रक्कम मजुरी देत असताना ती RTGSने द्यावी असे आदेश दिलेले आहेत. मात्र किती मजूर संस्था मजुरांना RTGSनी रक्कम देतात हा माझा मोठा प्रश्न आहे. याबाबत RTI ॲक्टिव्हिस्ट देखील वेगवेगळी मागणी हिची करतायत पण आकडे मिळत नाही आहेत. म्हणजे मजूर संस्था असे पैसे देत नाहीत. या मजूर संस्था हुजूर लोकांच्या हातात असतात आणि या सगळ्यांच्या वरतीच हा कारभार चालू असतो. आता विषयावर येतो. एवढं लांबण लावल्यानंतर, कारण प्राथमिकता समजणं आवश्यक आहे तुम्हाला. भारतीय जनता पक्षात आता आलेले, पूर्वी मनसेत असलेले, त्यापूर्वी शिवसेनेत असलेले दरेकर यांच्यावरती मजूर असल्याचा आरोप दाखवून त्यांनी जिल्हा बँकेचे सदस्यत्व भोगलं आहे असा आरोप करून आम आदमी पार्टीच्या व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता असे हुजूरचे मजूर झालेले किती आणि कुठे कुठे असतील याचा साधारणतः अंदाज आपापल्या जिल्ह्यात डोकावाल तर तुम्हाला सहजपणे येऊन जाईल. कितीतरी आमदार असे आहेत जे या मजूर संस्थांचे चेअरमन आहेत किंवा जिल्हा मजूर संघटनेचे चेअरमन आहेत. आता जिल्हा बँकेवर मजुरांचा प्रतिनिधी असत नाही हा बदल सोडला, पण जिल्हा फेडरेशन मात्र मजूर सहकारी संस्थेचं आहे. लातूरला एक बसवराज पाटील नागराळकर नावाचे व्यक्ती आहेत जे जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते, ज्यांनी मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, अर्थात पराभूत झालेत. या बसवराज पाटील नागराळकरांची देखील मजूर असल्याचीच नोंद आहे. मजूर असल्याचीच नोंद आहे. निवडणूक लढवली आहे, शपथपत्रात तशी नोंद असेल. आता हे खरंच मजूर आहेत का हे लातूर जिल्ह्यातले बसवराज पाटील नागराळकरांना ओळखणारे सांगू शकतील. जरा जळगाव जिल्ह्यामध्ये जाऊया आपण. लीलाधर तायडे नावाचे एक गृहस्थ आहेत. गोपाळराव देवकर एक आहेत जे देवकर माजी मंत्री देवकरांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. ते लीलाधर तायडे पाटील आणि गोपाळराव देवकर हे मजूर या व्याख्येत मोडतात का, जरा याचा देखील अभ्यास करायला पाहिजे. असे मजूर प्रत्येक सांगायला पाहिजे. जर दरेकरांच्या वरती मजूर म्हणून गुन्हा दाखल होत असेल, मी स्वागत करतो आम आदमी पार्टीच्या त्या कार्यकर्त्याचं ज्यानं हा घोटाळा उघड पाडला
आणि मी स्वागत करतो महाराष्ट्र सरकारचं, ज्यांनी दरेकरांच्या वरती गुन्हा दाखल केला. मी महाराष्ट्र सरकारला विनंतीच करतो, आता लागलीच आहे आग तर सगळ्यांची घरं जळू देत, लोकांना कळू देत की कोण कोण मजुरीत काय काय घोळ करतंय ते. परभणी जिल्ह्यामध्ये कोण आहे मजूर संस्थांचा अध्यक्ष जरा शोधून बघा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना असा प्रवास करत आलेले वागीकर त्यांचं काय काय रोल आहे? कोण आहेत ते? मजूर आहेत की नेते आहेत की कोण आहे ते कळू देत. बंसीधर शिरसाट नावाचे व्यक्ती आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये मजूर संस्थांचे अध्यक्षाचं म्हणून काम करतात जिल्ह्याच्या. ते बंसीधर शिरसाट हे शिवकन्या शिरसाट ज्या जिल्हा परिषदस्य आहेत त्यांचे नातेवाईक आहेत, सासरे आहेत. हे बंसीधर शिरसाट मजूर आहेत का? राष्ट्रवादीचे तुषार घुमरे जे गंगाधर घुमरे यांचे चिरंजीव आहेत, आधी गंगाधर घुमरे होते मग तुषार झालेले आहेत, तर ते कोण आहेत जरा तपासून बघणं आवश्यक आहे. त्यांची मजुराची व्याख्या काय आहे? या सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये लक्ष्मीकांत बोने नावाचे गृहस्थ आहेत, ते कोण आहेत? कुणाचे जवळचे आहेत? ते मजूर आहेत का? हे देखील तपासलं पाहिजे. जर अशा मजूर या व्याख्येत ही सगळी मंडळी बसत असतील तर तुम्ही तशा आम्ही उग बसा मामी असं म्हणून खरं तर सरकारने गप्प बसलं पाहिजे. आणि जर दरेकरांच्या वरती गुन्हा दाखल करायचा असेल तर दरेकरांच्या सारखे मजूर कोण कोण आहेत याचा देखील शोध घेतला पाहिजे. जर असा शोध घेणं होत नसेल तर मजूर होणं देखील दरिद्री होण्यासारखं आनंदाचंच वाटायचा प्रसंग असेल. आणि राज्य सरकारला माझी विनंती आहे, माहिती अधिकार कार्यकर्ते यात रोल घेऊन माहिती काढतायत. कोणकोणत्या मजूर संस्थांनी RTGS द्वारे पेमेंट केलंय आणि कोण कोण केलं नाही याची यादी आहे. अगदी लॉकडाऊनच्या काळात उदगीरच्या टोकावरची मजूर संस्था वाहन नसताना औसा तालुक्यात किंवा लातूर तालुक्यात किंवा मुरुडला जाऊन काम करू शकते, हे कसं काय शक्य आहे? आणि यातल्या मजुरांना RTGSनं पेमेंट झालंय का? असे अनेक प्रश्न विचारावे लागतील. या प्रश्नाची उत्तरं जेव्हा मिळतील तेव्हा अनेक नेत्यांच्या पायाखालची जमीन, वाळू, आधार सगळं घसरून जाईल. त्यामुळे या प्रकरणात सरकारने आता येळकोट करणंच आवश्यक आहे असं वाटतंय. नमस्कार.